वेलकम टू माय चॅनल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे ना सकाळी मी कामावरती जात होती आणि कामावरती जात होती तर सरळच म्हणजे समोरच असं हनुमंताचं मोठं असं मंदिर आहे. तर म्हटली चला शनिवार पण आहे तर मंदिरामध्ये जाऊया. तसं तर शनिवार मंगळवार असं मंदिरमध्ये मी इथे जातेच अधूनमधून, डेली जायला जमत नाही. तर म्हटली चला तुमच्याबरोबर पण तुम्हाला पण दाखवते मंदिर. हनुमंताची खूप मोठी अशी मूर्ती आहे ना. असे प्रत्यक्षात असं समोर बघितलं ना तर खूप असं छान वाटतं आणि असं वाटतं समोरच आपलं हनुमंत राया बसलेले आहेत असं वाटतं. तरी त्यानं दर्शन वगैरे घेतलं आणि कामावरती गेली. काम वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी आली. आणि घरी आली ना थोडा वेळ म्हटली कामावरतून आली का थोडा वेळ बसतेच मी, कारण की असं खूप दमायला होतं, त्यामुळे थोडा वेळ बसते आणि नंतर मग त्याच्यानंतर मग घरची जी काही कामं असतात ती चालू होतात. मग तर इथे ना ह्याची आहे ना 2 दिवस झाले बॅग हरवली होती आणि त्याला मी सांगितलं होतं ज्या दिवशी हरवली ना त्या दिवशी मी त्याला बोलली की तू जी वस्तू घेऊन जातोस ती बाहेर ठेवून येतोस, हे काही चांगलं नाही तुझं वागणं. एवढी चांगली बॅट घेतलेली त्याला तर असं विसरून येतो तो, डायरेक्ट समोरून बोलतो की नाही ते भेटत नाही, हे नाही ते नाही, म्हणजे गैरजिम्मेदार कसं मुलगा असतो असं तो वागतो. आणि त्याला म्हटली बॅट पाहिजे मला, कारण की आता जर त्याला सवय नाही जर लावली ना की वस्तू आणून ठेवायच्या घरी तर तो पुढे पण तसंच करणार. त्यामुळे त्याला सांगितलं की जी वस्तू घेतोस ना ती परत रिटर्न आणायची. तर मग आणला ना, कुठून आणला माहित नाही, त्याच्या मित्रांकडून वगैरे कुठून कोणी घेऊन गेलेलं तर घेऊन आला तो परत रिटर्न. कारण की आपल्या मुलाला सवय लागली पाहिजे की जी वस्तू आपण घरातून नेतो ना ती रिटर्न घरी आणायला पाहिजे म्हणून. तर नंतर मग त्याने आणला, ती त्याला बोलली म्हणून तो आणला, नाही तर मग ते सोडूनच दिला नसते त्याने. तर आहे ना त्याच्यानंतर इथे ना मी गावावरून चहाची गवती चहा पात आणलेली, तर ती मला बारीक करून ठेवायची होती, कापून ठेवायची होती. ती कापून वगैरे ठेवली ना मग चहामध्ये टाकायला वगैरे एकदम सोपी जाते, म्हणजे काढली का लगेच टाकली असं होतं. त्यामुळे व्यवस्थित कापून ठेवली. तर ते नंतर साफ वगैरे केलं आणि त्याच्यानंतर शाळेची बुक भेटलेली तर त्याला कव्हर वगैरे लावायचं होतं. तर भेटली चला ह्याला पण वेळ द्यायलाच पाहिजे. आणि मी असं माझ्या कामांमधून असं वेळ 1-1.5 तास तरी वेळ ह्याचा अभ्यास घेण्यासाठी किंवा काय करण्यासाठी ह्याला देतेच. कारण की ह्याच्याकडे लक्ष जर नाही दिलं ना तर मग झालं तर तो तर बोलणार की मम्मी काय बघत नाही काय नाही. तर आपल्याला आपण आपलं असंच अभ्यास करायचं सोडून द्यायचं असं त्याचं होऊन जाणार. त्यामुळे त्याच्यासाठी तरी 1.5-2 तास तरी मला माझा वेळ द्यायलाच लागतं. तर त्याला वाटतं की मम्मी पण आहे, मम्मी लक्ष देते तर मला पण अभ्यास व्यवस्थित करावा असं त्याला वाटतं. कारण की मध्ये मध्ये मी चेक करत राहते ना त्याचा अभ्यास, तर तो व्यवस्थित असा करत राहतो. तर आता नाही ते बुकांना कव्हर लावायचं होतं तर तो स्वतःहून बोलायला लागला की मम्मी कव्हर लावून घे. तर मी पण मला लावायचे तर म्हटली चल आपण लावूया. तर मुलांशी आहे ना प्रेमाने आपण जेवढं प्रेमाने बोलू ना तेवढं ती मुलं ऐकणार. आणि आपण ओरडून वगैरे मारून झोडून जर त्यांच्याकडे बोललो ना ते आणखीन रागराग करणार.
त्यामुळे जेवढं होईल ना तेवढं आपण मुलांशी प्रेमाने बोललं ना तर तेवढंच ते व्यवस्थित असं अभ्यास पण करणार, दुसरं काही काम सांगितलं ना तो पण व्यवस्थित करणार. मुलांच्याकडे प्रेमानेच बोलायला पाहिजे. आरडा ओरडा करून काहीच फायदा नाही, आणखीन ते बिघडत जाणार आणि करणार पण नाही. काय जर करायला सांगितलं ना तर ते काहीच करणार नाही. तर इथे ना आमचं दोघांचं पण असं चाललेलं की मम्मी हे घे, मम्मी ते घे, तर चालूच होतं कवर दुकान लावायचं. आणि मुलांसाठी आहे ना थोडा वेळ तरी द्यायलाच पाहिजे. नुसतं आपल्या कामामध्येच लक्ष ठेवून नाही चालणार, कारण की मुलांकडे दुर्लक्ष केलं ना तर संपलं सगळं. काम तर एक वेळा साईडला ठेवायचं, पण मुलांकडे दुर्लक्ष करायचं नाही. तर इथे मी कवर घालत होती, पण तो पण तेवढाच एन्जॉय करत होता, कारण की तो पण मध्ये मध्ये स्टॅपलर लाव, कुठे काय कर, मम्मी हे बुक, मम्मी ते बुक, ते करत होता. म्हणजे त्याला पण मजा वाटत होती त्याच्या समोर ते करत होती. तर तर असं जर मुलांना करून घेतलं ना, मुलांचं पण ऐकून, तर ते त्यांना पण चांगलं वाटतं, आपल्याला पण चांगलं वाटतं, कारण ते मुलं ऐकतात असं वाटतं आपल्याला पण. तर इथे ना आम्ही सगळ्या बुकांना कवर वगैरे घालून घेतलं आणि त्याने पण खूप मदत केली की बुक वगैरे घालायला. तो पण वेडीवाकडी का होईना, पण तो पण मदत करत होता. तर एकीकडे मी पाणी पण लावलेलं, पाणी चालू केलेलं, तर तो पण पाणी भरत होता आणि पाणी झालं तसं पाईप वगैरे काढून ठेवायचं होतं, तर ते काम करून घेतलं. मध्ये मध्ये काही ना काही चालूच असतात माझी कामं. तर लुडबुडे पाठी चालूच असते ह्याचा, लुडबुडपणा पाठ इकडे जा तिकडे जा पाठच चालू असतं त्याचं. नंतर नाही इथे मी भाजी मार्केटला गेलेली, तर तिथे मला 50चे 4 असे स्वीट कॉर्न मिळत होते, तर मी घेतले, कारण की माझ्या बाबूला आवडतात. त्याला कोन मध्ये म्हणजे असं भातामध्ये वगैरे, नाही तर पिझ्झा मध्ये वगैरे टाकलं ना तर त्याला ते आवडतात, म्हणून मी एकदाच घेऊन आले, व्यवस्थित चांगले असे घेतले. तर घेऊन आले आणि ते पण काढून ठेवले, कारण की काढून ठेवलं का मग नंतर मग काही करायला गेलो ना तर मग बरं पडतं, लगेच घेतलं की टाकलं असं होतं. त्यासाठी ते दाणे वगैरे काढून घेतले. आणि एक कोण असंच ठेवला त्याला भाजून द्यायला, म्हणजे निंबू मिरच वगैरे लावून, त्याला आवडतं तसं, तर त्यासाठी ते वेगळंच असं एक ठेवून दिला. तर इथे चांगला डब्बा असा घेतला आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं भरून ठेवलं. असं चांगलं व्यवस्थित भरून ठेवलं ना का चांगलं राहतं ते, टिकतं. आणि त्याच्यानंतर मला इथे किराणा माल पण बघायचं होतं, किती आहे, किती संपलंय, किती नाही संपलंय ते बघायचं होता. आणि किराणा भरायचा होता, त्यामुळे जे आहे ते आहे की नाही बघायचं होतं. असलं तर परत मग आपलं आपण आणून ठेवतो, त्यामुळे बघितलं की बरं असतं, म्हणजे लक्ष राहतं की आपलं हे वस्तू आहे घरामध्ये, तर नको घ्यायला. त्यामुळे ह्याच्यावरती पण हे पण बघून घेतलं. तर आज आहे ना मला केसांसाठी तेल बनवायचं होतं, तर त्याचीच तयारी मी करत होती. तर इथं नाही ॲलोवेरा घेतला, तर ॲलोवेरा कट करून आहे ना असा उभा ठेवला, कारण की त्याचा जो पिवळा चीक येतो ना तो निघून जायला पाहिजे. तर तो आहे ना केसांसाठी, आपल्या स्किनसाठी अजिबात चांगला नाहीये. तर जेव्हा केव्हाही जर ॲलोवेरा कापला ना तर त्याला उभा ठेवायचा आणि त्याचा पूर्णपणे चीक निघून जायला पाहिजे. तर तो जोपर्यंत चीक निघत नाही ना तोपर्यंत उभाच ठेवून द्यायचा. तरी त्यांना कढईमध्ये तेल टाकलं आणि ॲलोवेरा धुवून घेते, कारण की व्यवस्थित असं धुवून घ्यायला पाहिजे, माती वगैरे लागली पाहिजे, आपल्या केसांसाठी वापरायचा असतो, तर त्यासाठी व्यवस्थित धुवून घ्यायचं त्याला. तर मी तेल आहे ना घरीच बनवते केसांसाठी, बाहेरचं मी कुठलंच तेल लावत नाही. आणि खोबरेल तेलच मी घेते ह्याच्यामध्ये, असं वेगवेगळं तेल घेत नाही. काय काय जण असे वेगवेगळं घेतात, ते मला नाही सूट होत माझ्या केसांसाठी. तर मला खोबरेल तेलच सूट होतं, त्यामुळे तेच घेते मी, एकच तेल घेते, एकच तेल वापरते. तर ह्याच्या आणि ॲलोवेराच्या आहे ना साईडने कडा आहेत ना कापून घ्यायच्या, कारण की त्या आपल्या केसांसाठी नाही चांगल्या.
तर दोन्ही साईडने कापून घ्यायचे व्यवस्थित आणि मधलाच भाग ठेवायचा. तर ॲलोवेराला कोरफड सुद्धा म्हणतात. तर कोरफडीचे आहे ना आपल्या ॲलोवेराच्या अँटी फंगल गुणांमुळे डोक्यातील कोंड्यांची समस्या आहे ना खूप दूर होते. कोरफड केसांना हायड्रेट करते, ज्यामुळे केस मऊ, मुलायम आणि चमकदार होतात. कोरफड आहे ना केसांच्या मुलांना पोषण देते, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण खूप कमी होते. जेव्हा केव्हा पण तेल बनवाल ना त्याच्यामध्ये हे कोरफड घ्यायची कारण खूप चांगलं असतं आपल्या केसांमध्ये आणि शायनिंग पण येते, एवढी शायनिंग येते ना. आणि जास्त असं गुंतागुंती पण होत नाही केसांची, की म्हणजे एकदम सरळ असतात, सिल्की केस होऊन जातात कोरफडने. तर मी तर टाकते ते त्याच्यामध्ये आणि केस गळती पण खूप कमी होते त्याच्याने. जर तुम्हाला तेल बनवण्याची रेसिपी पाहिजे असेल ना तर नक्की सांगा, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकते आणि कढीपत्ता आहे ना आपल्या केसांसाठी खूप चांगला आहे. जेवढं खाण्यासाठी, काही जण खाण्यासाठी सुद्धा वापरत नाही, पण कढीपत्ता खूप आपल्या केसांसाठी खूपच महत्वाचा आहे. त्यामुळे कढीपत्ता हा टाकायचाच तेलामध्ये. हे मी आता गावी गेलो होतो तर त्यावेळेस मी कढीपत्ता घेऊन आली. जेव्हा केव्हा जाते तेव्हा मी घेऊन येतेच आणि हे एकटे जरी गेले ना केव्हा मध्येच तरी सुद्धा यांना घेऊन यायला सांगते, नाहीतर मग ते बाजारातून विकत आणते, कारण की केसांसाठी पाहिजे. तर व्यवस्थित असताना काढून घेतला आणि त्याला धुवून नंतर मग तेलामध्ये टाकायचं. तर कढीपत्ता आहे ना आपल्या केसांसाठी एवढा महत्वाचा आहे ना, तर त्याच्यामध्ये आहे ना कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अमोनो ऍसिड असं या कढीपत्त्यामध्ये आहे. तर ते ना खूप महत्वाचं आहे आपल्या केसांसाठी. तर केव्हा तेल बनवाल ना तर कढीपत्ता हा टाका. ते व्यवस्थित काढून घेतलं आणि धुवून घेतलं, कारण की त्याच्यावरती धूळ वगैरे असते, माती असते लागलेली, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचा. तर तेल आहे ना ताबा गरम करता येईल ना स्लो वरतीच ठेवायचं, कारण की ते जर फास्ट केलं ना तर ते खूप जळून जाणार, त्यामुळे स्लो वरतीच ठेवायचं. आणि इथे ना मेन महत्वाचं म्हणजे ना आपल्या केसांसाठी मेथी दाणा. ही मेथी दाणा एवढी फायदेशीर आहे ना, खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे मेथी दाणा हा टाकायचा. बाकी इतर काही नाही टाकलं तरी चालेल, पण मेथी दाणा हा टाकायचा. तर मेथी दाण्यामध्ये आहे ना प्रोटीन, आयर्न, लेटेसिन आणि निकोटिनिक ऍसिड असे असते, जे केसांची कुंडा तर दूर होतच, पण मुलं मजबूत होतात त्याच्याने आणि केस गळत नाही. मुलं मजबूत झाली तर केस गळण्याची समस्याच येत नाही. त्यामुळे मेथी दाणा आपल्या ह्या तेलामध्ये टाकायचं. दुसरं काही नाही टाकलं तरी चालेल, पण हे टाका. मी तर तेल घरीच बनवते, कारण की मला खोबरेल तेलच सूट होतं, दुसरं कुठलं सूट होत नाही. त्याच्याने माझ्या केसांना खाज, खुजली वगैरे काही सुटतं. त्यामुळे मी खोबरेल तेलच बनवते, असंच बनवते आणि असंच हे करते. थंड होऊन त्याच्यानंतर मग लावते. तर हे अशा प्रकारे माझे तेल मी बनवते. सगळं आयुर्वेदिक दिसतंय, तर आयुर्वेदिकच मी लावते असं बनवून. तर ते एका साईडला असं थंड व्हायला ठेवलं का, आणि एका साईडला माझ्या बाळाला भात हवं होतं. आज कोण आणलेलं तर ते पाहिजे होतं, तर म्हटले चल. त्याला म्हणजे मक्याचे दाणे वगैरे खूपच आवडतात, तर ते कशामध्ये टाकलं ना, भाजीमध्ये वगैरे, भातामध्ये टाकलं तर तो ना आवडीने खातो. तर सिंपलच असं भात फ्राय करून घेतलं. पहिलं लसूण टाकलं, नंतर कांदा टाकला, तर आणि शिमला मिर्च टाकली आणि भरपूर असं मी मक्याचे दाणे टाकले, कारण की त्याला खूप आवडतात. तर त्यामुळे मक्याचे दाणे घेतले. सिंपल अशीच रेसिपी आहे आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंसं मीठ टाकून आहे ना
व्यवस्थित असं शिजू दिलं त्याला, कारण की शिमला मिरच, मक्याचे दाणे असेच मी टाकलेले. तर मीठ टाकून थोडंसं फ्राय करून ढाकण ठेवून त्याला 5 मिनिटं तरी ठेवायचं, म्हणजे ते आपोआप होऊन जातात. आणि ते आपले घरगुती मसाले जे लाल तिखट, हळदी पावडर असं टाकला आणि नंतर त्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला जो की पेरी पेरी आहे, तो मी मसाला टाकला. आणि त्याच्याने भात एवढा छान लागलेला ना. आणि मुलांना जर, मी तर असंच करते, कारण की ह्याला जर काय बनवायचं असेल ना तर असंच वेगवेगळे मसाले टाकते आणि देते, कारण त्याच्याने ते भाज्या पण जातात पोटामध्ये आणि स्वाद पण जरा वेगळा येतो. त्यामुळे असं मी करून देते. तर असं मस्त झालेला माझा मसाला भात, म्हणजे कोण वगैरे टाकून. तरी त्याला तेल माझं थंड झालेलं, तर त्यालाच घालून घ्यायचं होतं, तर ते घालून घेते. कढई तर थंड झालेली, पण जरा गरम गरम वाटत होतं, त्यामुळे कपडा पकडला आणि त्याच्याने मग तेल ओतून घेतलं. तर तेल आहे ना थोडस असं गरम असेल ना तेव्हा, थोडस म्हणजे थोडं हलका गरम असेल ना तेव्हा लावायचं, एकदम पण गार होऊन द्यायचं नाही तेल. तर आणि गार झालेला असेल ना तर थोडस गरम करायचं आणि ते लावायचं, आणि व्यवस्थित मुलाला, जी आपली केसांची मुलं आहेत तिथपर्यंत आतमध्ये लागायला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित असं लावायचं. केसांचे 2 भाग करायचे आणि व्यवस्थित केसांना लावून घ्यायचा. आणि आणि हे तेल आहे ना एकदा दोनदा लावून काहीच होणार नाही, 2-3 महिने तरी लावायलाच पाहिजे, ह्याचा नक्कीच तुम्हाला फरक पडेल. आणि आठवड्यातून 2 वेळा तरी लावायचा, मग बघा ह्या तेलाचा चमत्कार. दुकानातून आणून लावण्यापेक्षा आहे ना आपण घरी केलेलं सगळ्यात बेस्ट. काही जण तेल बनवतात तर ते 1 तास 2 तास आधी धुवायच्या आधी लावून ठेवतात, तर मी असं नाही करत. मी पूर्ण रात्रभर तेल लावून ठेवते, कारण की जो आपण एवढं बनवलंय, मेहनतीने बनवलंय, तर ते व्यवस्थितपणे आणि सगळं आयुर्वेदिक आहे, त्यामुळे व्यवस्थित असं मुलांपर्यंत जायला पाहिजे, आपल्या डोक्याला लागायला पाहिजे, त्यामुळे मी रात्रीच लावते. आणि रात्री जेव्हा केव्हा लावते, जेव्हा झोपायच्या आधी लावून घ्यायचं. जेवायच्या पण मी आधी लावून घेते, कारण की तो म्हणजे लावल्या लावल्या लगेच झोपायला आपण जायचं नाही, नाहीतर सगळं आपलं तेल लावलेलं बिस्तराला लागून जाणार. त्यामुळे मी तर जेवायच्या आधीच लावते, म्हणजे माझे काम होईपर्यंत तेवढं मुरून जातं तेल आपल्या डोक्यामध्ये. त्यामुळे केव्हा जेव्हा तेल लावायचं ना तर जेवणाच्या पण आधी लावायचा, म्हणजे आपल्या डोक्याला लागून जाईल तो. लगेच लावल्या लावल्या झोपायला पण जायचं नाही, सगळं मग तेल आपलं वाया जाणार, जेवढं बनवलेलं तेवढं वाया जाणार, म्हणजे सगळं बिस्तराला लागून जाणार. त्यामुळे कधी पण तेल लावाल ना तर असं आधी लावून घ्यायचं. आणि मी तर रात्रभर ठेवते, तर तुम्हाला पण जेवढं वाटेल ना तेवढं रात्रभर लावून ठेवायचं, कारण की बनवलेलं आहे तर ते आपल्या डोक्याला लागायला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित असं मी तर असंच करते नेहमी. तर तेल लावते ना असं मी मसाज करत राहते, कारण की आपण जेवढं मसाज करू ना तेवढं आहे ना आपली स्किन आहे ना सॉफ्ट होत जाते, आणि एकदम हलकं हलकं वाटत जातं, त्यामुळे तेल आपलं शोषून घेतं त्याच्याने. तर त्यामुळे तेल लावते आहे ना डोक्याची आहे ना मसाज करायची. आणि जेव्हा केव्हा तेल लावणार तेव्हा केस विंचरायची नाही, ती अशीच ठेवायची, अशीच म्हणजे सुट्टी पण ठेवायची नाही, त्याला बांधून तरी ठेवायचं, म्हणजे आंबेडा घालून तरी ठेवायचं, नाही तर वेणी तरी घालून ठेवायचा, अशीच ठेवायची नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.